दिले होते त्यावेळी हो. नितीश कुमार यांची तडजोड केली. इथं अमित शहा आले आणि अमित शहानी मातोश्रीवर वाटाघाटी केल्यानंतर जी पत्रकार परिषद झाली त्या पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीसांनी अख्खी पत्रकार परिषद ब्रीफ केली. त्या पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस म्हणले की 2.5 वर्ष नाही, मी तुम्हाला स्पष्ट शब्द सांगतो. त्या पत्रकार परिषदेत असं सांगितलं की आत्ता जे काही तडजोडी होत आहे ते अमुक तामुक काय कोकणातला प्रकल्प हे सगळं होईल, पण विधानसभेला आम्ही सगळं निवडणूक एकत्रित लढणार आहोत आणि आमचं सरकार आल्यानंतर पद आणि जबाबदाऱ्यांचं समान वाटप करण्यात येईल. अच्छा. पद आणि जबाबदाऱ्यांचं समान वाटप याचा अर्थ काय होतो हे भारतीय जनता पक्षानं कधी स्पष्ट केलेलं नाही. 2.5 वर्षाचं आम्ही कबूल केलेलं नाही हे म्हणतात, पण पद आणि जबाबदाऱ्यांचं समान वाटप हे रेकॉर्डर आहे. आत्ता सगळीकडे यूट्यूबवर तो व्हिडिओ त्या पत्रकार परिषदेचा उपलब्ध आहे. तिथून सुरुवात झाली. त्यामुळे हे भारतीय जनता पक्ष म्हणतात ना 2.5 वर्षात आम्ही म्हणलं नाही, मग त्याचवेळी त्यांनी पद आणि जबाबदारीचं समान वाटप म्हणजे काय याचं स्पष्टीकरण द्यायला पाहिजे. मला वाटतं त्यावेळी भारतीय जनता पक्ष नाही भारतीय जनता पक्ष तिथं आला. हो विजय साहेब, पण ऐका ना, त्याचा परिणाम ह्या सगळ्या निवडणुकीवरती झालेला त्याचा मग निवडणुकीनंतर निकाल लागल्यानंतर उद्धव ठाकरे जर म्हणले असतील पद आणि जबाबदारीचं समान वाटप म्हणजे आमचं 2.5 वर्षाचं मुख्यमंत्री पद, मग तिथं ते तयारी का केली नाही. आणि ज्या भारतीय शिवसेनेच्या खांद्यावर